उद्धव ठाकरे यांच्या निवृत्तीचा दिवस. त्यांच्यासोबत आणखी 8 सदस्यही विधान परिषदेतून निवृत्त होत असल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या 9 सदस्यांबद्दल सभागृहात बोलणार हे नक्की होतं. पण सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलतात याच्याकडे. आजपर्यंत ठाकरेंना सोडून बाहेर पडल्यानंतर दोघांनीही एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली. पण निरोपाच्या भाषणावेळी मात्र सभागृहाने वेगळाच सूर पाहिला. शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख साहेब असा करत सगळ्यांना चकित केलं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील शेरोशायरी करत ठाकरेंना निरोप दिला. ठाकरेंनी सुद्धा फिरकी घ्यायचा चान्स सोडला नाही. पण हे सगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बंद दराड घेतलेली भेट हा चर्चेचा विषय ठरला. खरं तर गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीसांमध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरमुळे ठाकरेंची फडणवीसांची जवळी वाढतीये का असा सवाल उपस्थित झाला. तिकडे शिंदेंनी सुद्धा अजित पवार आणि शरद पवारांच्या नेत्यांसाठी आपली दारं उघडी असल्याचा मेसेज दिला. फोटो सेशनवेळी मध्ये सभापती राम शिंदे, त्यांच्या एका बाजूला शिंदे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे अशी फ्रेम महाराष्ट्राला दिसली. पण ठाकरेंच्या निवृत्तीवेळी नक्की काय घडलं? राज्याचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 24 मार्चचा दिवस महत्त्वाचा होता, कारण या दिवशी परिषदेचे 9 सदस्य निवृत्त होत असल्याने त्यांच्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. पण सगळ्यात जास्त चर्चा होती ती एकाच गोष्टीची, की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार. एकनाथ शिंदेंनी भाषण करताना सुरुवातीलाच निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख करत सगळ्यांना धक्का दिला. त्यानंतर या 9 सदस्यांविषयी बोलत असताना देखील दुसऱ्यांदा ठाकरेंचा उल्लेख त्यांनी साहेब असा केला. आणि मग फक्त 2 ओळींमध्ये बोलताना उद्धव ठाकरे साहेब निरोप घेत आहेत, त्यांना निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा असं म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असताना उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित नव्हते. यावेळी निरोप समारंभाला चांगलं बोलायचं असतं. काही जण सभागृहात पुन्हा भेटतील, काही जण फील्डवर काम करताना भेटतील असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंचे भाषण संपत असताना उद्धव ठाकरे सभागृहात हजर झाले. एकनाथ शिंदेंच्या या भाषणावर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टोला मारल्याचंही दिसून आलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की मुख्यमंत्रीजी, मी जेव्हा सभागृहात आलो तेव्हा तुमच्या आधी काही जण बोलत होते ते मी थोडं ऐकलं की कुठेतरी भेटू, मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटायला येणार आहे. पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे आणि काही जणांना असं वाटतं की आत्ता इथे भेटलात, अशी काही लोकं आहेत. असो, या सभागृहात मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्यासोबत इतर सदस्य देखील निवृत्त होत आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. थोडक्यात आपण फडणवीसांना भेटणार आहोत पण शिंदेंना नाही असा सूर उद्धव ठाकरेंच्या भाषणातून दिसून आला. उद्धव ठाकरे यांच्या निरोपाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील संवेदनशील कलाकाराचं कौतुक केलं. उद्धवजींचा स्वभाव राजकारणासारखा नाही, ते मनाने आजही कलाकार आणि उत्तम छायाचित्रकार आहेत असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्यातील मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र 2019च्या सत्ता संघर्षाचा संदर्भ देत फडणवीसांनी एक खास शायरी पेश केली. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए, जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था वो बात पकड़कर बैठ गए. या शायरीच्या माध्यमातून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना 2019मध्ये युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाण्यावर मिश्किल भाष्य केलं. फडणवीसांच्या शायरीला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझे इतके उत्तम वर्णन केले, मला इतके जवळून ओळखले, मग अशी कोणती बात होती की तुम्हाला दुसऱ्याचा हात पकडावा लागला? ठाकरेंच्या या एका वाक्याने सभागृहात हशा पिकला आणि सत्ताधारी बाकांवर काही काळ शांतता पसरली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रेड्याकडून वेद वधवून घेण्याच्या प्रसंगाचा संदर्भ देत सध्याच्या राजकारणावर टीका केली. त्या काळी रेड्याकडून वेद वधवून घेतले जायचे, पण या शतकात स्वार्थासाठी रेडे कापले जातात असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. पण या सगळ्यात चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे निरोपाच्या भाषणानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जात त्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या तिघांमध्ये 10 मिनिट बंद दराड चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्येच आपण मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार होतो असं म्हटलं होतं, त्यामुळे ते लगेचच भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं. जी माहिती या संदर्भात समोर आली आहे त्यानुसार ही भेट निधी मिळाला नाही याची तक्रार करण्यासाठी होती असं म्हटलं जात असलं तरी सभागृहात एकमेकांचं कौतुक करत ठाकरे फडणवीसांनी ज्या पद्धतीने एकमेकांना कोपरखळ्या मारल्या त्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र शिंदेंवर चेक ठेवण्यासाठी ठाकरेंच्या भेटीतून त्यांना मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत अशी चर्चा रंगली आहे. बरं, या सगळ्यात शिंदेंनी देखील आपला डाव साधून घेतलाय. आधीच साताऱ्याच्या सगळ्या राळ्यात भाजपने कसं राजकारण केलं हे सांगत असताना ज्या पद्धतीने अजित पवार गटाचे मकरंद पाटील भाजपविरोधात लढले याचं कौतुक एकनाथ शिंदेंनी भर सभागृहात केलं. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील विधान परिषदेतून निवृत्त झाले. त्यांच्याबद्दल बोलताना शिंदेंनी तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. तर अमोल मिटकरी यांच्या लढवाईपणाचा देखील शिंदेंनी उल्लेख केला. शिंदेंचं यामागचं राजकारण पाहायचं तर अजितदादा गेल्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांना दादांची उणीव पदोपदी जाणवती आहे. जरी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा असल्या तरी तू लढत राहा मी आहे असं म्हणणाऱ्या दादांशिवाय राजकारण करणं नेत्यांना फार अवघड झालंय. दुसरीकडे शरद पवारांची राजकीय सक्रियता देखील फार कमी झाली आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आणि शरद पवार दोघांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना सध्या आपल्याकडे खेचून घेण्यासाठी शिंदे प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला माझी साथ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न शिंदे करतायत. त्यामुळे भविष्यात दादांच्या पश्चात अनेक नेते शिंदेंच्या सोबतीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यामध्ये शेवटी झालेल्या फोटो सेशनची देखील चर्चा रंगली. फोटोसाठी सुरुवातीला शिंदे आणि ठाकरे दोन टोकांवर बसले होते. मात्र परिषदेचे सभापती राम शिंदेंनी ठाकरेंना आपल्या जवळ बसायला बोलावलं. त्यामुळे फ्रेममध्ये सभापती एका बाजूला शिंदे आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे अशी फ्रेम पाहायला मिळाली. थोडक्यात काय तर एकीकडे विधान भवनातल्या भाषणात ठाकरेंचा उल्लेख साहेब करून शिंदेंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं, पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना साथ घालत भविष्यातल्या राजकारणाचा अंदाज दिला. तर फडणवीस आणि ठाकरेंच्या जुगलबंदीने फडणवीसांनी शिंदेंना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. त्यात बंद दराड झालेल्या 10 मिनिटाच्या चर्चेने ही अस्वस्थता आणखी वाढली असेल याची शंका नाही. बाकी ठाकरेंच्या निरोपा दिवशी घडलेल्या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी